हनुमानजींचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 12 ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये वसलेली 11 मारुतींचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? 11 मारुती दर्शन यात्रा ही फक्त यात्रा नाही, एक ऐतिहासिक अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात बल, धैर्य आणि एकता जागवण्यासाठी ही मंदिरे स्थापन केली. या यात्रेची सुरुवात झाली कल्याणहून सज्जनगडाकडे. सर्वप्रथम दर्शन घेतलं त्या महान संताचं, ज्यांनी ही पवित्र स्थाने निर्माण केली. आणि सुरू झाला आमचा मारुती दर्शन प्रवास. समर्थांनी उभारलेली ही फक्त मंदिरं नाही, एक शक्तीचे जाळं आहे. त्यानंतर भेट दिली हनुमानजींच्या आवडत्या श्रीराम मंदिराला. श्रीरामांच्या आज्ञेने त्या समोरच असलेल्या दास मारुती या मंदिराला आम्ही भेट दिली. हे रूप सांगतं की शक्तीपेक्षा नम्रता मोठी आहे. तिथेच जवळ असलेले वीर मारुती मंदिर आपल्याला सांगतं की धर्मरक्षणासाठी सदैव सज्ज राहा. फक्त भक्तीपुरीशी नाही, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकदही हवी. मुळांशी जोडलेले राहा. साधेपणातच खरी शक्ती आहे. आतली ताकद वाढवा. स्थैर्य आणि अढळपणा हाच खरा बळ, हे सांगणारा शिंगणवाडी येथील खडीचा मारुती. पुढे आहे धैर्य, सज्जता आणि पराक्रमाची प्रेरणा देणारा माझगावचा वीर मारुती. हा प्रवास प्रत्येकाला नक्कीच बदलून टाकेल. प्रवास पुढे वळतो तो तेज, प्रताप आणि नेतृत्व अशी प्रेरणा देणाऱ्या उंब्रजचा प्रताप मारुतीच्या दिशेने. पुढचे मंदिर आहे उग्र शक्ती, निर्भयता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या मसूरच्या महारुद्र मारुतीकडे. दिवसाचा शेवट आम्ही शहापूरचा प्रताप मारुती. विजय, आत्मविश्वास आणि प्रभावाची प्रेरणा असणारे त्याचे रूप बघून तर आम्ही भारावून गेलो. केंद्रस्थानी असलेल्या कराडला वस्ती करून आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो बहे बोरगाव मारुतीला. येथील हनुमानजींचे रूप म्हणजे जिवंत अनुभूती आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक मानलं जातं. इथे आम्हाला तर हनुमंतस्वारींचे माकडाच्या रूपात दर्शन मिळाले. त्यांचं श्रद्धेने दर्शन घेऊन आम्ही निघालो 32 शिराळा येथील भव्य मारुतीचे दर्शन घ्यायला. हे स्थान लोकांना एकत्र येऊन बल निर्माण करण्याची प्रेरणा देत होतं. आता मात्र ओढ लागली होती ते गोंडस असं मारुतीचे रूप बघण्यासाठी, जे जुने पारगाव येथे स्थित आहे. शेवटचे आम्ही दर्शन घेतले ते शौर्य, ताकद आणि भक्तीची प्रेरणा देणारे मनपाडाळ्याचे विशाल मारुतीचे. शांत मनात शक्ती, साधेपणात भक्ती, निसर्गाशी जुळून आध्यात्मिक प्रगती, हा संदेश आपल्याला तिथे कळतो. आणि या दिव्य यात्रेचा शेवट झाला ज्योतिबा मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मातेच्या दर्शनाने. ही यात्रा शिकवते भक्तीबरोबर ताकद आणि एकता किती महत्त्वाची आहे. ऐतिहासिक आणि आध्यात्मिक या मंदिरांना भेट देऊन नक्कीच अनुभवा.